आज आपण 200वा श्लोक पाहतो आहोत. श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 200वा श्लोक असा आहे. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तो गे तोचितो राम सर्वत्र पाहे. आत्मज्ञान झाल्यानंतर माणसाची अवस्था कशी होते, त्या अवस्थेचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. कळे आकळे रूप ते ज्ञान होता. सद्गुरूंची कृपा झाली. सद्गुरूंनी आपल्यावर तो वरद हस्त ठेवला आणि जर त्यांच्या सामर्थ्याने, त्यांच्या इच्छेने त्यांनी जर आपल्याला आत्मज्ञान करून दिलं, तर तात्काळ त्याच क्षणी आपल्याला ते परमात्म्याच्या स्वरूपाचं कळायला लागतं आणि त्याचं आकलन होतं. परमात्म स्वरूप कळतं आणि त्याचं आकलन होतं. अगोदर कळतं आणि काय कळलं आहे हे आपल्याला समजतं, म्हणजे आकलन होतं. हे केव्हा घडतं? ज्यावेळेला आपल्यावर सद्गुरूंची कृपा होते आणि ते आपल्याला ते आत्मस्वरूप दाखवून देतात, त्याचं दर्शन घडवतात, ते आत्मज्ञान आपल्याला देतात. ज्या क्षणी आपल्याला आत्मज्ञान होतं, त्या क्षणी आपल्याला त्या आत्मस्वरूपाचं हळूहळू कळायला लागतं. आणि जे काही कळालं आहे ते आकलन होतं, म्हणजे समजतं. पुढे काय होतं? त्यामुळे काय होतं तर आपण आत्मज्ञानी झाल्याबरोबर या संपूर्ण जगाकडे एक साक्षी भावाने आपण पाहू लागतो. आणि साक्षी भावाने पाहायला लागल्यानंतर आपण या जगापेक्षा वेगळे आहोत हे जे आपल्याला आजपर्यंत वाटत होतं, तर आता वेगळे नसून आपणच हे जग आहोत. किंवा या सगळ्या जगामध्ये मीच आहे, मीच आहे, मीच आहे असं आपल्याला वाटू लागतं. आणि साक्षीभाव आपला नाहीसा होतो. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झालं रे झालं की आपला साक्षीपणाही नाहीसा होतो. मनाची अवस्था उन्मनी अवस्थेमध्ये होतं. आपलं मन राहतच नाही, ते न मन होतं किंवा ते वरती जातं, वरच्या अवस्थेला जातं. त्याला उन्मनी अवस्था असं म्हणतात. आणि ही अवस्था प्राप्त झाली की आपल्याला त्या भगवंताविषयी सांगण्यासाठी शब्दच शिल्लक राहत नाहीत. शब्द कमी पडतात, लटके पडतात, कुंठित होतात. आणि सगळीकडे जळीस्थळी काष्ठी पाषाणी तो परमात्माच, तोच राम, ते रामाचं स्वरूप सगळीकडे आपल्याला दिसू लागतं. अन्य काहीही नाही अशी अनन्यता आपल्यामध्ये येते. परमात्म स्वरूपाचं ज्ञान होण्याचा हा जो क्रम आहे, तो क्रम या श्लोकामध्ये रामदास स्वामी आपल्याला सांगतात की आपण सर्वसामान्य माणसं विपरीत ज्ञान मनामध्ये घेऊन जगत असतो. मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, हे जे आपण समजतो त्याला विपरीत ज्ञान म्हणतात. विपरीत ज्ञान जेव्हा नाहीसं होतं तेव्हा आपण अज्ञानी आहोत
असं आपल्याला वाटू लागतं. आणि गुरुकृपेने जेव्हा खरं ज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञान प्राप्त होतं, तेव्हा आपलं अज्ञानसुद्धा नाहीसं होतं, नाही का? म्हणजे अज्ञान ज्या क्षणी नाहीसं होतं त्याच क्षणी आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं असतं. किंवा उलटं म्हणूया आपण, ज्ञान ज्या क्षणी प्राप्त झालं त्याच क्षणी माझं अज्ञान नाहीसं झालं. अज्ञान नाहीसं झाल्यामुळे विपरीत ज्ञान जे होतं तेही नाहीसं झालं. म्हणून विपरीत ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही अवस्था नाहीशा झाल्या आणि गुरुकृपेने मला आत्मज्ञान झालं. आत्मज्ञान झाल्यामुळे हा देह मी नसून या देहाकडे मी साक्षी भावाने पाहतो आहे, किंवा मी तटस्थ आहे, त्रयस्थ आहे, वेगळा आहे, ही जाणीव प्राप्त होते. आणि मग मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मीच तो आहे, मीच परमात्मा आहे, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, किंवा तत्त्वमसी, तेच तू आहेस, तेच तू आहेस, असं आपल्याला जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा साक्षीभावही नाहीसा होतो. अज्ञान आणि विपरीत ज्ञान असताना आपण जागृती अवस्था, स्वप्न अवस्था आणि गाढ झोप म्हणजे सुषुप्ती अवस्था या 3 अवस्थांमध्ये आलटून पालटून जात असतो. परंतु आत्मज्ञान झाल्याबरोबर आपण या 3 अवस्था ओलांडून 4थ्या अवस्थेमध्ये म्हणजे तुर्यावस्थेमध्ये जातो. आणि या तुर्या अवस्थेमध्ये मीच ब्रह्म आहे किंवा मीच परमात्मा आहे असं आपल्याला भान जागृत राहतं. आणि ज्या वेळेला आत्मज्ञान होतं तेव्हा आपण याच्याही पलीकडे जातो, तुर्यातीत अवस्थेमध्ये जातो आणि मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे हेही आपण विसरून जातो. आणि म्हणून आपण तुर्यातीत अवस्थेमध्ये गेलो की तुर्यावस्थेमध्ये जो आपल्याला साक्षी भाव जागृत झालेला होता, मी ब्रह्म आहे हे भान जे शिल्लक राहिलेलं होतं तेही नाहीसं होतं. आणि तुर्यातीत अवस्थेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपला साक्षीभावसुद्धा नाहीसा होतो आणि मी ब्रह्म आहे किंवा मी परमात्मा आहे हा भाव किंवा हे जे आकलन झालेलं असतं तेही नाहीसं होतं. अशी ही अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा आपल्याला परमात्म्या स्वरूपाशिवाय अन्य काहीच नाही या जगामध्ये याचा अनुभव येतो आणि ती अनन्यता प्राप्त होते आणि सगळीकडे आपल्याला ते रामरूपच दिसू लागतं. रामाचं दर्शन आपल्याला जिकडे तिकडे घडू लागतं. अशा प्रकारे आत्मज्ञान होतं. त्यानंतर काय होतं तर मनाची अवस्था उन्मनी अवस्थेमध्ये होते आणि मी ज्ञाता आहे किंवा मला ज्ञान झालेलं आहे हा जो वेगळेपणा आपल्याला किंवा द्वैत जे असतं, ज्ञान घेणारा मी आणि जे ज्ञान घेतलं आहे ते, हा द्वैत भावसुद्धा मावळतो, अद्वैत येतं, अज्ञान नाहीसं होतं, ज्ञानही संपतं आणि आपण तुर्यातीत अवस्थेमध्ये जातो. आणि या क्षेत्रामध्ये त्या भगवंताचं वर्णन करण्यासाठी शब्दच शिल्लक राहत नाहीत. शब्द संपतात, कुंठित होतात, आपल्या कल्पना नाहीशा होतात, मनातले विचार नाहीसे होतात, आपल्या मनाची आपल्या बुद्धीची झेप तिथपर्यंत पोहोचू शकत नाही हे आपल्या लक्षात येतं. आणि अशा स्थितीमध्ये आत्मज्ञानी पुरुष उर्वरित आयुष्य जगत असतो आणि भगवंताच्या कृपेने तो जिवंतपणीच मुक्त होतो, मोक्ष प्राप्त करून घेतो. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तो गे तोचितो राम सर्वत्र पाहे. जय जय रघुवीर समर्थ.